सप्तशृंगी देवी. सप्तशृंगी देवी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पूजनीय देवता आहे, जी नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळ 7 शिखरांनी वेढलेल्या पर्वतावर विराजमान आहे. या देवीबद्दलची मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे. मुख्य माहिती आणि धार्मिक महत्त्व. 3.5 शक्तिपीठांपैकी एक. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी हे हाफ शक्तिपीठ मानले जाते. इतर पूर्ण शक्तिपीठे तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि माहूरची रेणुका महाकाली आहेत. शक्तिपीठाचा संदर्भ. पौराणिक कथेनुसार भगवान शंकराने तांडव करताना देवी सतीच्या शरीराचा उजवा हात याच ठिकाणी पडला, म्हणून हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. नावाचा अर्थ. सप्तशृंगी म्हणजे 7 शिखरे. सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे शिखर. देवीचे मंदिर 7 पर्वतांच्या शिखरांनी वेढलेले आहे. महिषासुरमर्दिनी. देवीने येथे महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी म्हणूनही ओळखले जाते. देवीची मूर्ती. स्वरूप. देवीची मूर्ती स्वयंभू नैसर्गिकरित्या प्रकट झालेली असून ती पर्वताच्या खडकातून कोरलेली आहे. उंची आणि भुजा. मूर्ती सुमारे 8 ते 9 फूट उंच आहे आणि तिला 18 भुजा आहेत. प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत, जी तिची शक्ती आणि संरक्षण दर्शवतात. शेंदूर लेपन. मूर्तीला शेंदुराचा लेप लावलेला असतो. पोशाख. देवीला 9वारी, 11 वार पैठणी, शालू प्रकारातील साडी लागते. तिच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि नाकात नथ असते. मंदिर आणि परिसर. स्थान. मंदिर नाशिकपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वणी गावाजवळ स्थित आहे. पायऱ्या. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना सुमारे 470 ते 510 पायऱ्या चढाव्या लागतात. आता रोपवे आणि डोलीची सुविधा देखील उपलब्ध आहे. इतर स्थळे. परिसरामध्ये शीतकडा, एक प्रचंड दरी आणि विविध कुंड, जलाशय आहेत. उत्सव. येथे चैत्रोत्सवात, गुढीपाडव्यानंतर आणि आश्विन नवरात्रीत मोठे मेळे भरतात. सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक या पवित्र ठिकाणी भेट देतात. केलेल्या यज्ञात भगवान शंकरांना आमंत्रण न दिल्याने शंकरांची पत्नी सती पार्वतीचे रूपने यज्ञात उडी घेऊन आत्मदहन केले. शंकरांचे तांडव. सतीच्या मृत्यूनंतर विरहाने दुःखी झालेल्या भगवान शंकराने सतीचे शरीर खांद्यावर घेऊन त्रैलोक्यात तांडव सुरू केले. सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. सप्तशृंग गडावर. सतीच्या शरीराचा उजवा हात दक्षिण बाहू या सप्तशृंग पर्वतावर पडला, ज्यामुळे हे स्थान एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. 2. महिषासुरमर्दिनी स्वरूप. सप्तशृंगी देवीला महिषासुरमर्दिनी म्हणूनही पूजले जाते. महिषासुराचा वध. महिषासूर नावाच्या राक्षसाने देवांना आणि लोकांना त्रास दिला, तेव्हा सर्व देव त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी एकत्र आले. त्यांनी आदिशक्तीचे आवाहन केले. याच गडावर देवीने 18 भुजांचे रूप धारण करून महिषासुराचा 9 दिवसांच्या घनघोर युद्धानंतर वध केला. प्रतीक. महिषासुराचा वध झाल्याचे प्रतीक म्हणून मंदिराच्या पायथ्याशी म्हशीच्या रेड कलर्ड स्टोन आकाराचे एक दगडी शिर, स्टोन हेड ऑफ अ बफलो, पाहायला मिळते. 3. मूर्तीचे वैशिष्ट्य आणि अलंकार. देवीची मूर्ती आणि तिचे नित्य शृंगार खास आहेत. स्वयंभू मूर्ती. ही मूर्ती सुमारे 8 फूट 2.44 मीटर उंच असून ती नैसर्गिक खडकातून कोरलेली स्वयंभू आहे. मूर्तीला शेंदुराचा लेप लावलेला आहे. 18 भुजा. देवीच्या 18 हातांमध्ये विविध आयुधे आहेत, जे तिला देवांनी महिषासुराचा वध करण्यासाठी अर्पण केले होते. नेत्र. देवीचे डोळे पांढऱ्या पोर्सिलेन दगडाचे, व्हाईट पोर्सिलेन स्टोन बनलेले आहेत. अलंकार. देवीच्या शृंगारात सोनेरी मुकुट, कर्णफुले, नथ, नाकातले, मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले आणि पायात तोडे यांचा समावेश असतो. देवीला 11 वार साडी आणि 3 वार खण चोळीसाठी लागते. 4. मंदिर परिसर आणि मार्ग. समुद्रसपाटीपासून उंची. मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे 4659 फूट उंचीवर आहे. पायऱ्या. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे 510 पायऱ्या आहेत, ज्यांची निर्मिती इ.स. 1710 उमाबाई दाभाडे यांनी केल्याचे सांगितले जाते. इतर स्थळे. शीतकडा. शीतकडा मंदिराच्या जवळ असलेली 1500 फूट खोल प्रचंड दरी. मार्कंडेय ऋषींचे निवासस्थान. मंदिरासमोरील पर्वतावर मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशतीचे पठण केले होते, म्हणून हे ठिकाण त्यांचे निवासस्थान मानले जाते. कुंड. गडावर कालीकुंड, सूर्यकुंड आणि दत्तकुंड यांसारखी 108 तीर्थकुंड पाण्याचे स्रोत आहेत. 5. इतर आख्यायिका. ब्रह्मदेवाचा कमंडलू. एका आख्यायिकेनुसार ही देवी ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून प्रकट झाली, त्यामुळे तिला ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात. हनुमानाचा द्रोणागिरी. रामायण काळात लक्ष्मण मूर्छित पडल्यावर हनुमानाने संजीवनी बुटी आणण्यासाठी जो पर्वत उचलला होता, तो म्हणजेच हा द्रोणागिरी पर्वताचा भाग आहे असे मानले जाते.